हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहांचं स्वागत। शहांच्या हस्ते अजित डोवालांना लोकमान्य टिळक पुरस्काराचं होणार वितरण। पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट। जंतर मंतर आंदोलनात काही मुलांनी मला शिव्या दिल्या, ही मुलं ही आपलीच, मी त्यांना माफ करतो, मोदींचं वक्तव्य। देशभरात पेपर लीक विरोधात नवीन कायदा लागू। पेपर लीक विरोधातील विधेयकावर राष्ट्रपतींकडून सही। नव्या कायद्यात 10 वर्षांची शिक्षा आणि करोडोच्या दंडाची तरतूद। मुंबईत मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला राज ठाकरेही राहणार उपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसेना भवनात आज महत्त्वाची बैठक। जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। भाजपच्या 7, एमआयएमच्या 16 नगरसेवकांना प्रशासनाची नोटीस। भोंदू अशोक खरात एसआयटीकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। खरातला आज राहता कोर्टात हजर करणार। नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर। जळगाव जिल्ह्यातील अंजनी धरण 100% भरलं। अंजनी नदीला पूर आल्यानंच रस्ते पाण्याखाली। नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। पीएम किसान सन्मान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। पीएम किसान सन्मान निधीसाठी 3,15,000 कोटींची तरतूद। कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरज चोप्राला जॅव्हलिन थ्रोमध्ये सिल्वर मेडल, तर हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत घडवला इतिहास। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत आणि सुरुवातीची महत्त्वाची बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात। ते आज पुण्यामध्ये आहेत आणि शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरम्यान अमित शहा हे शुक्रवारी रात्रीच पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। टिळक स्मारक न्यासाच्या वतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेतेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी वैभव सोनवणे आपल्याला थेट पुण्यामधून। वैभव, आज पुण्यामध्ये अमित शहांचा दौरा आहे, काय तयारी करण्यात आली आहे, कसा सगळा हा दौरा असणार आहे, त्यांचं दिवसभरातलं नियोजन काय आहे? काल रात्री साधारणपणे 1:15 वाजेच्या सुमारास अमित शहा हे पुण्याच्या टेक्निकल एअरपोर्टवरती दाखल झाले होते। मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत ते पुण्याच्या महापौर आणि पुण्याचे भाजपचे शहर अध्यक्ष असे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते। काल रात्री 1 वाजेच्या दरम्यान अमित शहा आणि मुख्यमंत्री हे रिट्स कार्लटनला पोहोचले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उशिरानं साधारणपणे 1:30 वाजेच्या सुमारास रिट्स कार्लटनला पोहोचलेले होते। आता या सगळ्या एकूण अमित शहांच्या दौऱ्यासाठी जवळपास 5,000 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। अनेक रस्ते जे आहेत ते अमित शहांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, हॉटेलच्या ठिकाणी जाणारे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। अतिप्रचंड सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती कायम राहील याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते। जंतर मंतरवरच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्यामुळे अमित शहा यांच्या विरोधामध्ये आंदोलन करायचे इशारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती देण्यात आलेले होते वेगवेगळ्या संघटनांकडून। काँग्रेसकडून सुद्धा हे आंदोलन करण्यात येते। अनेक ठिकाणी पोलिसांनी काल रात्री उशिरा 12 वाजेच्या नंतर जे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचं डिटेन्शन केलेलं होतं। अचानक कोणी येऊन ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवणं किंवा
ताफ्यासमोर येऊ नये आणि सुरक्षेचा प्रश्न जो आहे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या तो निर्माण होऊ नये यासाठी काल 4 ते 5 जणांना NSUIच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री डिटेन करून ठेवलेलं होतं. चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये काही कार्यकर्ते जे आहेत रिपब्लिकन कार्यकर्ते त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि या अशा पद्धतीने शहरभर पोलिसांचे स्क्वॉड्स जे आहेत ती फिरतायत. ज्या मार्गावरून अमित शहा हे रिट्स कार्ल्टनहून मुकुंदनगरला येतील कार्यक्रमाच्या ठिकाणी, हा सगळा मार्ग जो आहे तो पूर्णतः कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे. त्या मार्गावरती कुणालाही जाण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नाही. साधारणपणे 11 वाजेच्या सुमारास अमित शहा रिट्स कार्ल्टनवरून निघतील आणि ते सारसबागेजवळ अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत. त्यामुळे या सगळ्या परिसरातले रस्ते जे आहेत ते पोलीस कॉर्डन ऑफ करतील आणि त्यांच्या यायच्या मार्गावरती कुणीही येणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते. काँग्रेसनं आंदोलनाची हाक दिलेली होती, परवानगी मागितलेली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणापासून जवळपास 2 किलोमीटर जो रस्ता कुठल्याही बाजूनं त्यांच्या यायच्या जायच्या रस्त्याजवळ येणार नाही याची खबरदारी घेत सातारा रोडला उत्सव हॉटेलच्या समोर त्यांना आंदोलन करायची परवानगी जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आणि तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळी 9 वाजल्यापासून जमायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीनं आंदोलन केलं जाईल अशी माहिती जी आहे ती पुणे पोलिसांच्या LIB स्पेशल ब्रांचला देण्यात आलेली होती आणि त्यानुसार काल जवळपास 10 ते 20 अशा पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या किंवा त्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यांच्या चौकशीची कामं जी आहेत ती काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आता प्रत्यक्षात त्यातली किती आंदोलनं होतात किंवा पोलीस त्यांना अटकाव करू शकतात का हे समजेल. मात्र 11 वाजेच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाच्या दिशेने निघतील. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा रिट्स कार्ल्टनला अमित शहाच्या भेटीसाठी पोहोचलेल्या होत्या. हे सगळेच जण एकत्रितरित्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील अशी माहिती मिळते. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यातल्या हॉटेल रिट्स कार्ल्टन या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या हॉटेलवर दाखल होत अमित शहा यांची भेट त्यांनी घेतली आहे. आज अमित शहा स्वारगेट इथं आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अमित शहांचं स्वागत केलं आणि त्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी आज सुनेत्रा पवार रिट्स कार्ल्टनमध्ये दाखल झालेले आहेत. या सगळ्या संदर्भात अभिजित पोते माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील. अभिजित. सुमित, खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्रीपासून पुण्यात आहेत. आज जो मुख्य कार्यक्रम आहे तो थोड्याच वेळात सुरू होईल. मात्र काल रात्री पुण्यातल्या रिट्स कार्ल्टन हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुक्काम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर सगळे जे स्थानिक नेते आहेत, महापौर असतील किंवा प्रदेशाध्यक्ष असतील भाजपचे, त्यांनी काल गृहमंत्र्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री, ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री त्या मात्र काल बीड दौऱ्यावरती होत्या आणि म्हणून आता रिट्स कार्ल्टनला, जिथं ज्या हॉटेलवरती अमित शहांचा मुक्काम आहे, तिथं सुनेत्रा पवार अगदी थोड्या वेळापूर्वी दाखल झाल्या आहेत. अमित शहांची भेट सुनेत्रा पवारांनी हॉटेलमध्ये जाग घेतलेली आहे. खरं तर पुण्यात अमित शहा आहेत, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री स्वतः सुनेत्रा पवार आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे देखील काल पुण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पण त्या दोघांची अजून भेट झाली आहे का हे नक्की नाही. मात्र दुसऱ्या उपमुख्यमंत्री ज्या सुनेत्रा पवार आहेत त्यांनी मात्र थोड्या वेळापूर्वी अमित शहांची त्या हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली आहे. आता या दोन नेत्यांमध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली आहे, कुठलीही राजकीय चर्चा झाली आहे की प्रोटोकॉलनुसार फक्त केंद्रीय गृहमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. पण 11:15 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रिट्स कार्ल्टन हॉटेलमधून निघतील आणि ते थेट जे जातील ते अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे, त्यांच्या पुतळ्याला आधी अभिवादन करतील आणि तिथून जो मुख्य कार्यक्रम आहे टिळक पुरस्काराचा तिकडे जातील. पण त्याआधी आता सुनेत्रा पवारांनी हॉटेलमध्ये जात अमित शहांची भेट घेतलेली पाहायला मिळते. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.